साधारण जसं माननीय नेते माजी आमदार राजूदादा पाटील यांनी 4 दिवसापूर्वी सांगितलं की महाराष्ट्र नवनिर्माण सेना इथे 54 जागा लढवत आहे. साधारण 50च्या आसपास नावं कन्फर्म झालेली आहेत. त्याची लिस्ट प्रेसला दिलेली आहे. अजून एखाद दुसरं नाव ॲड होऊ शकतं, तर ते लवकरच तुम्हाला कळेल. त्याच्यानंतर डोंबिवली पश्चिमेचे भारतीय जनता पक्षाचे नगरसेवक, माजी नगरसेवक शैलेश धात्रक, त्यांच्या सुविज्ञ पत्नी मनीषाताई धात्रक यांनी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेमध्ये प्रवेश घेतलेला आहे. त्याचबरोबर शिवसेनेचे शिंदे गटाचे जयंता पाटील, त्यांच्या कन्या काजल जयंता पाटील यांनी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेमध्ये प्रवेश घेतलेला आहे आणि त्यांना तिकीट मनसेच्या वतीने दिलेलं आहे. त्याचबरोबर शिवसेना शिंदे गटाचे विभाग प्रमुख गोग्रासवाडीमधले अमोल पाटील यांनी मनसेमध्ये प्रवेश घेतलेला आहे. त्यांच्या सौभाग्यवती लीनाताई अमोल पाटील यांना मनसेच्या वतीने उमेदवारी देण्यात आलेली आहे. डोंबिवली पश्चिमेला संदेश पाटील आणि त्यांच्या पत्नी यांनी सुद्धा महाराष्ट्र नवनिर्माण सेनेमध्ये प्रवेश केलेला आहे. त्या दोघांनाही उमेदवारी पक्षाच्या वतीने अधिकृत उमेदवारी देण्यात आलेली आहे. असे बरेच लोक आहेत सत्ताधारी पक्षातले. हे जे काही राजकारण गेले 2-2.5 महिने सुरू आहे, याचा पक्ष फोडा त्याचा पक्ष फोडा, आणि कसं असतं ही सर्वसामान्य कार्यकर्त्यांची निवडणूक असते, त्यामुळे कार्यकर्त्याला उभं राहायचं असतं. आणि अशा वेळेला जेव्हा श्रेष्ठी काहीतरी वेगळा निर्णय घेतात त्यावेळेला ती कार्यकर्ता 5 वर्ष झटत असतो त्याच्या वॉर्डमध्ये काम करण्यासाठी आणि निवडणूक लढवण्यासाठी. त्याची उमेद मरून जाते आणि 5 वर्ष पुढची हातातली निघून जातात. त्यामुळे त्याच्यावर साहजिकच अन्याय झाल्यासारखी भावना निर्माण होते. त्याच्यातून हे पक्षप्रवेश झालेले. कडू बोल वृत्तवाहिनी, सत्याचा कडवट आवाज.